नमस्कार विदर्भावासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज रविवार दिनांक 15 मार्च। आपण मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे जवळपास आजपासूनच विदर्भाच्या अनेक भागात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा प्री मान्सूनचा पाऊस आता पुढच्या काळात विदर्भाच्या अनेक भागात कोसळणार आहे। आज भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, इव्हन नागपूरपर्यंत या पावसाच्या नोंदी झालेल्या आहे आणि अनेक ठिकाणी तुरळक गारपीटसुद्धा झाल्याच्या बातम्या येत आहे। त्यामुळे आता आजपासून टप्प्याटप्प्यानं हा सरकत जाऊन पुढे पाऊस विदर्भाच्या अनेक भागात सक्रिय होणार आहे। विशेषतः 17 तारखेनंतर या पावसाची तीव्रता प्रचंड वाढणार आहे आणि 17, 18, 19, 20 विशेषतः 18, 19 आणि 20 या तारखेला विदर्भात प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळी वारा, विजा आणि गारपीट हे होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात, अपवादात्मक एखादा बुलढाणा वगैरे जिल्हा जर सोडला थोडाफार, तर जवळपास सर्वच जिल्ह्यात मोठी गारपीट होऊ शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड सावधानी बाळगणे गरजेचं आहे। सोबतच सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा सावधानी बाळगणे गरजेचं आहे, कारण की या प्रमाणात मोठ्या प्रमाणात विजासुद्धा कोसळण्याच्या घटना होणार आहे। तर अर्थात हा पाऊस आता पुढचे 3-4 दिवस, 5 दिवसपर्यंत विदर्भाच्या अनेक भागात 20 ते 21 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात कोसळणार आहे आणि हा वादळी स्वरूपाचा राहणार आहे। गारपीट आपण सांगितलंच की अनेक ठिकाणी होणार आहे। त्यामुळं आता नेमका विस्तृतपणाने आपण आजच्या भागात बघू की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला हा पाऊस होऊ शकतो आणि कुठे गारपीट होऊ शकते। तर आता वेळ न दवडता लगेचच बघू आणि सुरुवात करू। तर सर्वप्रथम IMD म्हणजे भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेली ही सॅटेलाईट इमेज जर आपण बघितली याची, तर आपण बघतो की हा जो काही पाऊस होणार आहे त्यात मुख्य कारणच हे आहे की प्रचंड एकामागोमाग एक असे वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमी आवर्तन आता सक्रिय होणार आहे आणि एकापाठोपाठ येणार आहे। जवळपास 14 तारखेला एक आला आहे, पुन्हा 17 तारखेला येईल, त्यानंतर 20 तारखेलासुद्धा पश्चिमी आवर्तन येऊ शकते। त्यामुळे या पश्चिमी आवर्तनमुळं सोबतच या भागातून जे शुष्क हवा वाहत आहे पूर्वेकडून आणि इकडून अरबी समुद्रातून काही बाष्पाचा पुरवठा होत आहे, सोबतच हे वेस्टर्न डिस्टर्बन्स यामुळे जी काही परिस्थिती एक वातावरणाची तयार झाली आहे, आपण बघतो की जवळपास मराठवाड्यापासून तर इकडे कर्नाटकापर्यंत एक ट्रफ रेषा तयार झाली आहे। सोबतच याही भागातून चेन्नईपासून तर इकडे श्रीलंकेपर्यंत दुसरी ट्रफ आहे। शिवाय याही भागात पूर्वेकडच्या भागात आसाम या भागात पूर्वेकडे ही ट्रफ रेषा तयार झाली आहे। सोबतच 3 सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे चक्राकार हवेची स्थिती तयार झाली आहे। ह्या संपूर्ण जी परिस्थिती आहे, तर ही परिस्थिती पावसाला पोषक आहे, वादळी पावसाला, आणि त्याचा मोठा परिणाम मध्य भारत म्हणजे विशेषतः विदर्भाच्या भागावर होणार आहे, मराठवाडा आणि विदर्भामध्ये। तर विदर्भात सर्वाधिक प्रभाव याचा राहू शकतो। आता नेमकं विदर्भात कोणत्या पद्धतीनं तो प्रभाव राहील हे आपण आता बघण्याचा प्रयत्न करू। तर सध्याची जर परिस्थिती आपण बघितली तर आपण बघतो की जवळपास आज दुपारनंतरच आपण एक छोटासा व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की आज दुपारनंतर विदर्भाच्या या भागातून वादळी पावसाला सुरुवात होईल। त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूरचा काही भाग आणि यवतमाळचा काही भाग असं आपण सांगितलं होतं। त्याप्रमाणे आपण बघतो की जवळपास चंद्रपूर, इकडे भंडाऱ्याचा काही भाग, गोंदियाचा भाग आणि चंद्रपूरचा भाग, तर या भागामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण झाली असं त्याचा अद्यापही ढग आहे आणि हे वादळी पावसाचे ढग आहे। तर त्याचा परिणाम आज गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदियाच्या काही भागात आणि नागपूरच्या सुद्धा काही भागात, विशेषतः पारडी वगैरे जो भाग आहे, उमरेड वगैरे जो भाग आहे, तर या भागात वादळी पाऊस झाल्याच्या बातम्या आहे आणि काही ठिकाणी हलकी गारपीटसुद्धा नागपूर असेल, चंद्रपूर असेल याही भागात झाल्याची बातमी आहे। आता हा पाऊस सुरू झालेला आहे आजपासून आणि हा दररोज थोडा हा सरकत या भागात असा म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे असा हा सरकत जाणार आहे। त्यामुळं आज जरी हा चंद्रपूर, भंडारा, इकडे गडचिरोली, गोंदिया या भागात असला तर उद्या याचं क्षेत्र वाढेल, परवा पुन्हा क्षेत्र वाढेल। आता नेमकं हे कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला कुठे कुठे पाऊस पडू शकेल हे सर्वप्रथम आधी आपण बघू आणि त्यानंतर बघू की गारपीट कुठे कुठे होणार आहे। तर आपण बघितलं की आज दुपारी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदियाच्या भागात पाऊस झालेला आहे आणि आताही सायंकाळनंतर चंद्रपूर, भंडारा, गोंदियाच्या भागात काही प्रमाणात वादळी पाऊस होणार आहे। वादळासह विजेंचा पाऊस आहे। सोबतच नागपूर, यवतमाळच्या काही भागात, तर वर्धेचा हिंगणघाट वगैरे देवळी हा जो भाग असेल या भागात हलक्या मध्यम प्रमाणात पाऊस रात्री उशिरा होऊ शकतो अशी शक्यता आहे। यानंतर जर समजा आपण उद्या सोमवारची परिस्थिती जर बघितली 16 तारखेची, तर उद्या 16 तारखेलासुद्धा पुन्हा एकदा गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ सोबतच भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्याचा काही भाग
वर्धा जिल्ह्याचा काही भाग. तर या भागात उद्या दुपारनंतर या संपूर्ण भागात वादळी पावसासह जोरदार पाऊस होऊ शकतो, वादळी वाऱ्यासह. सोबत चंद्रपूर, गडचिरोली असेल, भंडारा, गोंदियाचा काही, यवतमाळच्या काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाची गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे, परंतु ही हलक्या पद्धतीची असेल. परंतु या भागात मात्र पाऊस राहील. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली सोबत नागपूर आणि वर्धेचा पूर्वेकडचे भाग आणि यवतमाळ जिल्ह्याचे पूर्वेकडचे भाग. यानंतर जर आपण 17 तारखेची परिस्थिती लक्षात घेतली, म्हणजे मंगळवारची, तर की मंगळवारी जवळपास याच पद्धतीने म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होऊ शकते. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाची गारपीटसुद्धा होऊ शकते. परंतु 17 तारखेनंतर मात्र पावसाचा प्रभाव वाढणार आहे 17 तारखेपासून, आणि सोबत विजा असतील, इतरही सर्व गोष्टींचा प्रभाव 17 तारखेपासून वाढू शकतो. जर आल्यास हलक्या प्रमाणात अमरावतीच्या काही भागात किंवा अकोल्याच्या भागात ढग येऊ शकतात, वर्धेच्याही काही भागात ढग येऊ शकते. परंतु खऱ्या अर्थानं जो पाऊस 17 तारखेला जो पडेल तो यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूरच्या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे. परंतु 18 तारखेनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाचा प्रभाव या संपूर्ण विदर्भाच्या भागात वाढू शकतो. तर यानंतर 18 तारखेला म्हणजे बुधवारी पासून पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि 18 तारखेला जवळपास विदर्भाच्या जवळपास भागामध्ये पाऊस पडू शकतो आणि तो वादळी स्वरूपाचा जोरदार पाऊस पडू शकतो. त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या 3 जिल्ह्यामध्ये जबरदस्त वादळी पाऊस होणार आहे आणि गारपीटसुद्धा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सोबतच यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली सोबतच गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या भागात सोबतच वाशिम जिल्ह्यातही वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अमरावती आणि अकोला याही जिल्ह्यात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी स्वरूपाचा पाऊस या दोन्ही जिल्ह्यात होऊ शकतो. बुलढाण्याच्याही काही भागात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत 18 तारखेला विदर्भाचा सर्वच भागामध्ये जोरदार असा वादळी पाऊस होऊ शकतो. तुलनेने या भागात तीव्रता अधिक राहील. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यामध्ये या अमरावती, अकोला आणि बुलढाण्याच्या तुलनेने. परंतु जो काही पाऊस येईल हा सर्वच विदर्भातील जिल्ह्यामध्ये 18 तारखेला होण्याची शक्यता आहे. 19 तारखेपासून ही व्याप्ती अतिप्रचंड वाढणार आहे, कारण की मोठ्या प्रमाणात पाऊस 19-20 तारखेला होणार आहे विदर्भात आणि मोठ्या प्रमाणात गारपीटसुद्धा जवळपास विदर्भाच्या सर्वच भागामध्ये 18 तारखेच्या मध्यरात्रीनंतर किंवा रात्री उशिरा आणि 19 तारखेला होऊ शकते. कारण की यापूर्वीच्या भागात आपण सांगितलं आहे की कोणत्या कोणत्या भागात गारपीट होऊ शकते. तर या पद्धतीचं सर्वप्रथम आपण आता 19 तारखेची माहिती घेऊ की 19 तारखेला नेमकं काय स्थिती राहणार आहे. नंतर 19 तारखेला म्हणजे गुरुवारी जर आपण बघितलं तर विदर्भातील पावसाचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे आणि तुफान असा वादळी पाऊस हा संपूर्ण विदर्भाच्या जिल्ह्यात येणार आहे. मग त्यामध्ये इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये तुफान स्वरूपाच्या वादळी पावसाचं आगमन होणार आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात वारे, वेगवान वारे वाहतील, प्रचंड मोठ्या प्रमाणात विजासुद्धा कोसळणार आहे. सोबतच गारपीट अनेक जिल्ह्यांमध्ये होणार आहे. त्यामध्ये अमरावती असेल, अकोला असेल, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात गारपीट होऊ शकते. तर काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट होऊ शकते. बुलढाण्याचा एक अपवाद जर सोडला, बुलढाण्यात थोडी झाल्यास थोडीफार हलक्या प्रमाणात गारपीट होईल, पण ही शक्यता सध्या तर दिसत नाही. परंतु उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे 19 तारखेच्या संपूर्ण दुपारनंतर किंवा सायंकाळी रात्री उशिरापर्यंत. तर 20 तारखेला म्हणजे शुक्रवारी 20 तारखेला पावसाची हीच परिस्थिती राहणार. संपूर्ण विदर्भात जोरदार वादळी पाऊस होणार आहे 20 तारखेला. म्हणजे 19 आणि 20 तारखेला तुफान पाऊस संपूर्ण विदर्भाच्या भागात होणार आहे आणि वादळी स्वरूपाचा राहील. त्यामध्ये 20 तारखेलासुद्धा आपण बघतो की जवळपास भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जबरदस्त तुफानी वादळी पाऊस होणार आहे. बुलढाण्यात प्रमाण पावसाचं थोडं कमी असेल, परंतु अकोल्यापासून तर इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. जवळपास अनेक जिल्ह्यांमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे या सर्व जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात गारपीट होण्याची दाट शक्यता 20 तारखेलासुद्धा. 21 तारखेपासून पावसाचं प्रमाण थोडं कमी होऊ शकते विदर्भातील, परंतु तरीसुद्धा 21 तारखेला चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा, नागपूर, यवतमाळ या भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो. सोबतच काही प्रमाणात गारपीटची शक्यता फार कमी आहे, परंतु पाऊस मात्र वादळी स्वरूपाचा पूर्व विदर्भाच्या जवळपास भागात होऊ शकतो.
तर सोबतच वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती याही भागात हलक्या प्रमाणात वादळी पावसाची शक्यता आहे. परंतु खरा जो प्रभाव राहणार आहे 21 तारखेला, तर हा पूर्व विदर्भाच्या या जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. आणि 21 तारखेनंतर विदर्भातील पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होणार आहे. द्वितीय यानंतर हवामान विभागानं म्हणजे राज्याच्या हवामान विभागानं जे काही इशारे दिले आहे, तर त्यानुसार आपण बघतो की 16 तारखेला हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार 16 तारखेला म्हणजे उद्या यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी पाऊस होणार आहे. परंतु हवामान विभागाने जरी एवढे जिल्हे दिले असले तरी आपण सांगतो की भंडारा, नागपूर, वर्धा या वाशिम इकडे या भागातसुद्धा मोठा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे वादळी स्वरूपाचा. तर 17 तारखेला हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार म्हणजे मंगळवारी जवळपास यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात मोठा वादळी पाऊस होणार आहे. सोबतच विदर्भ मान्सूनच्या अंदाजानुसार गोंदिया, भंडारा, नागपूर या भागातसुद्धा आणि अमरावती, वाशिम जिल्ह्याच्याही काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस 17 तारखेला होऊ शकतो. अकोला जिल्ह्याच्याही काही भागात होऊ शकतो. परंतु हवामान विभागाचं म्हणण्यानुसार या 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पाऊस मंगळवारी होईल. तर 18 तारखेलासुद्धा आपण बघतो आहे की हवामान विभागानं सांगितलं आहे की जवळपास यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकते. सोबतच आपल्याला असं वाटते की गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम याही जिल्ह्या म्हणजे एकंदरीत सर्व विदर्भाच्या सर्वच भागामध्ये 18 तारखेला मोठा वादळी पाऊस होऊ शकतो. यानंतर 19 तारखेचा जो इशारा दिला आहे हवामान विभागानं, त्यामध्ये चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात वादळी पावसाचं वातावरण राहील असं सांगितलं आहे. परंतु विदर्भ मान्सून थोडं या गोष्टीशी असहमत आहे. विदर्भ मान्सूनच्या अंदाजानुसार म्हणजे आपल्या अंदाजानुसार संपूर्ण विदर्भाचा म्हणजे बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली या संपूर्ण विदर्भाच्या भागामध्ये 19 तारखेला जबरदस्त असा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजे याचाच अर्थ उद्यापासून मोठ्या प्रमाणात विदर्भाच्या अनेक भागात वादळी पावसाला सुरुवात होईल. आणि आपण सांगितलंच आहे की मोठ्या प्रमाणात विजाही प्रचंड कोसळणार आहे. अनेक ठिकाणी विजा कोसळणार आहे जवळपास ठिकाणी. त्यामुळे या विजांपासून सावध राहणं गरजेचं आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात विजा कोसळतील. सोबतच वादळी वारा राहील आणि गारपीटसुद्धा राहील. त्यामुळं या सर्व गोष्टीची शक्यता लक्षात घेऊन पुढचे 3 ते 4 दिवस जवळपास 20 तारखेपर्यंत विदर्भातील सामान्य शेतकरी असेल, नागरिक असेल, सर्वसामान्य नागरिक असेल यांनी सावध राहणं गरजेचं आहे. सोबतच शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घेणं जरुरी आहे. जवळपास शेतकऱ्यांनी आता काही आपला पीक काढलेलं आहे, परंतु बरंचसं पीक अजूनही शेतात उभं आहे. त्यामुळं त्या शेताची निगा कशी राखायची, त्या शेताला गारपिटीपासून कसं वाचवायचं याचं नियोजन आता शेतकऱ्यांनी करावं. कारण की कोणी काही जरी सांगितलं असलं तरी 100% 18, 19 आणि 20 तारखेला विदर्भात मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस आणि गारपीट होणार आहे. जवळपास सर्वच भागामध्ये एक अपवादात्मक एखादा बुलढाण्यासारखा जिल्हा जर सोडला तर सर्वत्र कमी अधिक प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे आणि वादळी पाऊस मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळं या सर्वापासून आपण आता कसं वाचता येईल याचं नियोजन करावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन भागात नवीन माहितीचं भेटू. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.